गुड मॉर्निंग एव्हरीवन्स. मागच्या तासिकेमध्ये आपण मॅनेजमेंट प्रोसेस या संबंधित आपण चॅप्टर 4 बघितलं होतं. आजच्या तासिकेमध्ये आपण चॅप्टर 5 व्यवस्थापकीय शैली मॅनेजर स्टाईल्स ह्या ठिकाणी बघणार आहोत. आलं तर मॅनेजर स्टाईल म्हणजे काय की नेमकं व्यवस्थापक कशा पद्धतीने काम करतो एखादी क्रिया करताना, किंवा कोणत्या पद्धतीतून तो व्यवस्थापन शैली कसा उत्तम पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एखादी शैली किंवा एखादी टेक्निक यूज करून तो काम करण्याचा प्रयत्न करतो, तेच आहे व्यवस्थापकीय शैली. आलं मॅनेजर स्टाईल. आलं तर बघा, तर व्यक्ती हा समाजात राहतो आणि समाजामध्ये अनेक घटनाशी किंवा अनेक गोष्टीशी त्या संबंध येत असतो. आलं तर अशा अनेक संबंधी किंवा अनेक घटनांशी संबंध येत असल्यामुळे त्यांच्या ध्येयाची प्राप्ती, अधिकार तसेच मान्यतेची तीव्रता गरज भासत असते. आलं त्यामुळे आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी मिळावी व दुसऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. आलं स्वतःच्या कामाचे मूल्यमापन करून ध्येयाची प्राप्ती करावी अशी मानसिकता कर्मचाऱ्यामध्येच असते. तसेच समाजामध्ये, व्यवसाय संघटनेमध्ये मानाचे स्थान, प्रतिष्ठा प्राप्त करावी आणि अधिकाराची प्राप्ती करून नियंत्रण, प्रभाव आणि व्यवस्थापन करावे अशी मानसिकता तयार होतो. त्यामुळे कोणालाही अपमानात्मक, कमी लेखून नैराश्याची भावना प्रदान करण्यापेक्षा त्यांच्या विकासाकरता प्रेरणा दिली जात पाहिजे, की ज्यांच्याद्वारे कार्यात रुची निर्माण होऊन तसेच उत्साही वातावरण निर्माण करून ध्येय प्राप्ती करता येते. आलं तर मॅग्रेगर यांचा एक्स आणि वाय सिद्धांत. आलं मॅग्रेगर्स थेरी, एक्स अँड वाय थेरीज. आलं तर श्री डॉक्टर मॅग्रेगर आहे, तर अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या सुप्रसिद्ध संस्थांमध्ये औद्योगिक व्यवस्थापनाचे 1954 ते 1965 मध्ये प्राध्यापक होते व 1965 त्याचा मृत्यू झाला. तर ह्युमन सेट अप एंटरप्राइज 1960 या ग्रंथाला गाजला. या ग्रंथाच्या त्यांच्या सैद्धांतिक चिंतनाने विजय आढळले. आलं लीडरशिप अँड मोटिवेशन, इजी ऑफ द डॉग्डल्स मॅग्रेगर्स. आलं तर याने दोन प्रकारचे सिद्धांत दिला आहे, एक्स दिला आहे आणि वाय दिला आहे. तर मॅग्रेगरचा एक सिद्धांत हा काय आहे, ते एक निगेटिव्ह थिंकिंग घेऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासंबंधी, किंवा एक जे कर्मचारी उत्साही नाहीत, की जे व्यक्ती स्वतःहून पद्धतीने स्वतःच्या मर्जीने काम करू शकत नाही, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारच्या काम करण्याची एक उत्साह त्यांच्यामध्ये नाही, अशा कर्मचाऱ्याबद्दल डग्लस मॅग्रेगरनं एक सिद्धांतामध्ये माहिती दिला नाही. आलं तर सहसिद्धांत आणि वाय सिद्धांत म्हणजे कर्मचाऱ्याच्या स्वभाव, प्रवृत्ती आणि वागणुकीबद्दल गृहीते आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूपाबद्दल व्यवस्थापकाच्या दृष्टिकोन याबद्दलचे परस्पर विरोधी विचार होते. मॅग्रेगर यांनी प्रथम 1957 मध्ये सिद्धांताचा सूत्रपात केला व सिद्धांत म्हणजे मानवी वागणुकीशी संबंधित असलेल्या परंपरागत सिद्धांत होय. या सिद्धांताचे पुढील गृहीते आहेत. आलं नंबर 1 आहे, सामान्य मनुष्याला कामाबद्दल मुळातच अनिश्चितता असते आणि शक्य तेवढे तो काम टाळण्याचा प्रयत्न करतो. आलं शक्यतो काम टाळण्याचा प्रयत्न करतो. नंबर 2 आहे, संघटनेत काम करणाऱ्या बहुसंख्य व्यक्तींना त्यांचे काम आवडत नसल्यामुळे त्यांना त्याचे काम करण्यासाठी भाग पाडणे, त्यांच्या कामावर बारकाईने नजर ठेवणे, त्यांना धमकावणे, त्यांच्यावर सक्ती करणे आणि प्रसंगाविषयी त्यांना शिक्षा करणे ही आवश्यक असते. संघटनेची उद्दिष्ट गाठण्यासाठी अशी उपाययोजना करणे जरुरी ठरते. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांना धमकवणे, त्याच्यावर बंधन घालणे, त्याच्या सक्ती करणे ह्यासारख्या गोष्टी थेरी एक्समध्ये दिलेल्या असतात. म्हणजे थेरी एक्समध्ये जो डल्टन मॅग्रेगरने जो सिद्धांत दिला आहे, त्या थेरी एक्समध्ये अशा पद्धतीने तो व्यक्ती वागणूक करत असतो. आलं असं त्यांनी म्हटलं आहे. नंबर 3 आहे, बहुसंख्य व्यक्ती मुळातच आळशी असतात. त्यांच्यामध्ये महत्वाकांक्षेचा अभाव असतो. म्हणजे तो व्यक्ती महत्वाकांक्षा धरून काम करत नाही, म्हणजे त्याच्या प्रत्येक कामामध्ये एकही ॲम्बिशन नसतात. आला आपले जबाबदारी टाळण्याचा तो प्रयत्न करतात व सुरक्षितता
मिळवणे एवढेच त्यांचे ध्येय असते आणि कुणाच्या तरी नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या निर्देशनानुसार आपले काम करण्याकरता त्या व्यक्ती तयार असतात. आलं. नंबर 4 आहे सामान्य कामगार स्वयंकेंद्रित असते आणि संघटनेच्या ध्येयाबद्दल उदासीन असतो. नंबर 5 आहे बदल किंवा परिस्थितीचा प्रतिकार करणे हे त्यांच्या स्वभावातच असते. बदल किंवा परिस्थितीचा प्रतिकार करणे हे त्यांच्या स्वभावात असते. म्हणजे एक्झाम्पलमध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑफिसमध्ये एखादा बदल झाला असेल तर तो काय करतो, त्याच्या प्रतिकार किंवा त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करत असतो. कोण? नंबर एक्स मधला जो एक्स सिद्धांतामध्ये जो व्यक्ती आहे तो. आलं. म्हणजे ते एखादा ऑफिसमध्ये एक नवीन पद्धतीची चेंजेस झाले असेल, नवीन पद्धतीने एखादी गोष्ट घडली असेल, तशा गोष्टीला तो काय करणे बदल करण्यास विरोध करत असतो. नंबर 6 आहे सामान्य कामगार बुद्धिमान नसतो, चाणक्य पण स्वार्थी व्यक्तीकडून तो सहज फसवला जाऊ शकतो. आलं. तर प्राध्यापक नागरिकर यांच्या मते सहसिद्धांत व्यवस्थापकांना संघटनेची परिणामकता आणि संघटनेच्या कार्यक्षमतेची पातळी कमी का आहे याचे अत्यंत सुलभ स्पष्टीकरण देतो व संघटनेमधील उपलब्ध मानवी संसाधनाच्या दर्जाचा तो निष्पक्ष असतो. आलं. सहसिद्धांतावर विश्वास ठेवण्याच्या व्यवस्थापकाच्या विचारांची व वागणुकीची दिशा पुढीलप्रमाणे असते. आलं. नंबर 1 आर्थिक हेतू साध्य करून घेण्याच्या दृष्टीने पैसा, सामग्री, उपकरणे तसेच मनुष्यबळाचे संघटन करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असते. आलं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आर्थिक हेतू म्हणजे एक जो इंडस्ट्रीमध्ये काम करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे एक आर्थिक हेतू साध्य करून घेण्याच्या दृष्टीने पैसा, सामग्री, उपकरणे तसेच मनुष्यबळ संघटन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असणे आवश्यक असते. आलं. नंबर 2 आहे मनुष्यबळाच्या दृष्टिकोन विचार केल्यास व्यक्तीच्या प्रयत्नांना दिशा देणे, त्यांना अभिप्रेरित करणे, त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे, संघटनेच्या गरजा लक्षात घेऊन व्यक्तींच्या वागणुकीमध्ये आवश्यक तो बदल घडवून आणणे या सर्व क्रियांचा व्यवस्थापनात समावेश होतो. आलं. नंबर 3 आहे व्यवस्थापनाच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपाशिवाय लोक निष्क्रिय राहतात. ह्या दृष्टीने विचार केल्यास कर्मचाऱ्यांना अनुकूल करून घेणे, त्यांना बक्षीस देणे, प्रसंगी शिक्षा करणे, त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे ही सर्व व्यवस्थापकाची जबाबदारी होय. आलं. मी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ओके. तर डल्टस मॅग्रेकस यांच्या एक सिद्धांतबद्दल आपण थोडा माहिती बघितलं. त्या ठिकाणी जो व्यक्ती असतो तो थोडा एक निगेटिव्ह थिंकच्या पद्धतीने काम करतो किंवा एक त्याला त्याच्या स्वतःमध्ये उत्साह निर्माण किंवा स्वतःच्या मनाने तो काम करण्याचा प्रयत्न नसतो. पण डल्टस मॅग्रेकनच्या जो एक सिद्धांत त्यावेळेस दिला होता त्यावेळेस त्यांनी खूप लोकांना आवडला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच वेळी सिद्धांत वाय याची निर्मिती केली आणि तो प्रकाशित केला. आलं. तर डल्टस मॅग्रेकर यांनी ज्या परिस्थितीमध्ये या सिद्धांताचे प्रतिपादन केले त्या परिस्थितीबद्दल व थोडक्यात निर्देश आला आहे. मॅग्रेकर यांनी प्रतिपादन केलेल्या या सिद्धांताची गुरुत्वे पुढील नमूद केली आहे. नंबर 1 आहे खेळणे किंवा विश्रांती देणे. आता पहिल्या ठिकाणी विश्रांती, खेळणे की ह्या गोष्टी नव्हत्या. जितक्या महत्त्वाच्या स्वाभाविक आहेत तितक्याच शारीरिक आणि मानसिक परिश्रम करणे किंवा प्रयत्न करणे हे सुद्धा स्वाभाविकच आहे. आलं. खेळणे किंवा विश्रांती घेणे ह्या गोष्टी जितक्या स्वाभाविक आहेत तितकेच शारीरिक किंवा मानसिक परिश्रम करणे किंवा प्रयत्न करणे हे सुद्धा स्वाभाविक आहे. आलं. नंबर 2 आहे संघटनेचे उद्दिष्ट, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आलं. साध्य करून घेण्यासाठी नियंत्रण व शिक्षेची भीती ह्या साधनाचा उपयोग करून घेतलाच पाहिजे असे नाही. आलं. नंबर 3 आहे संघटनेच्या उद्दिष्टाची बांधिलकी असते. ह्या बाबीच्या यश प्राप्तीशी जवळचा संबंध आहे. संघटनेची उद्दिष्टे गाठण्यासाठी व्यक्तींनी केलेल्या प्रयत्नांची निष्पत्ती पर्यायाने व्यक्तीची सामाजिक मान्यतेची गरज आणि आत्मविकासाची गरज भागवण्यात घडून येते. आलं. नंबर 4 आहे
नंबर 4 आहे, संघटनेमधील परिस्थिती योग्य असेल तर सामान्य व्यक्ती फक्त त्याच बरोबर सोपवण्यात आलेले जबाबदारी पाडण्यासच नव्हे तर जबाबदारी स्वच्छेने स्वीकारण्यासाठी पुढे येते. आलं. म्हणजे तो व्यक्ती जो आहे, वाय सिद्धांतला जो व्यक्ती आहे हा काय करतो, जसं एक्झाम्पलमध्ये स्वतःची एक जबाबदारी समजून काय करतो, काम करण्याचा प्रयत्न करतो. आलं. म्हणजे स्व इच्छेने तो एक समोर येऊन असणारी एक जबाबदारी, एक रिस्पॉन्सिबिलिटी तो घेत असतो. आलं. नंबर 5 आहे, संघटनेमध्ये वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कामगारामध्ये उच्च दर्जाची कल्पकता, इमॅजिनेशन आणि सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे. म्हणजे जो व्यक्ती आहे, एक सिद्धांताला नाही, वाय सिद्धांतमधला जो व्यक्ती आहे तो एक इमॅजिनेशन काम करताना एक इमॅजिनेशन धरून काम करता यायला पाहिजे, किंवा एक क्रिएटिव्हिटी, एक सृजनशीलता असायला हवं. बहुसंख्य कामगारामध्ये ह्या दोन्ही गुण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आलं. नंबर नेक्स्ट आहे, आधुनिक काळात औद्योगिक जीवनाच्या संदर्भात विद्यमान असलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य व्यक्तीची बौद्धिक क्षमता अपुरा उपयोग करून घेतला जातो. आलं. म्हणजे त्या ठिकाणी जो औद्योगिक क्षेत्रामध्ये जो काम करणारा व्यक्ती आहे, आधुनिक काळात जो औद्योगिक जीवनाच्या संदर्भात जो व्यक्ती काम करतो, तर त्याच्या परिस्थितीत सामान्य एक बौद्धिक क्षमता, एक ॲबिलिटी किंवा एक इंटेलिजंट पॉवर किंवा त्याच्याकडे एक बौद्धिक ॲबिलिटी असणे आवश्यक आहे, त्या धरून ते काम करत असायला पाहिजे. आलं. म्हणजे त्याची स्वतःची बुद्धिमत्ता यूज करून काम करायला पाहिजे असं याने म्हटलं आहे. आलं. पुढे आहे नंबर 7 आहे, संघटनेचे उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी व्यक्तींना योग्य प्रयत्न करता यावे. आलं. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी व्यक्तींना योग्य प्रयत्न करता यावेत. याकरता आवश्यक असलेले परिस्थिती निर्माण करणे हे व्यवस्थापनाचे एक आवश्यक कर्तव्य ठरते. आलं. सिद्धांत द्वारे व्यावसायिक यश प्राप्त करण्याकरता तसेच कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक सहभाग वाढवण्याकरता प्रेरणाला व व्यवस्थापनाला नवीन दिशा देऊन समप्रेरणेने सकारात्मक संबंध तसेच समन्वयावर भर देण्यात आला पाहिजे व्यक्तींची. पुढे आहे नंबर नेक्स्ट बघा, एक्स सिद्धांत आणि वाय सिद्धांतचे टीकात्मक मूल्यांकन. म्हणजे एक्स आणि वाय सिद्धांतमध्ये टीकात्मक मूल्यांकन कोणकोणते होते. आलं. तर ते ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत. आलं. तर बघा, नंबर 1 हे तुम्हाला वाचून घ्यायच्या मनातले, विल्टन मॅग्रेगरचे व्यवस्थापन शास्त्रामधील योगदान मोठे आहे. मॅग्रेगर यांनी प्रतिपादन केलेल्या एक्स आणि वाय सिद्धांतामुळे कर्मचाऱ्याची वागणूक व व्यवहाराबाबत पूर्ण रूढ झालेल्या अनेक संकल्पना भ्रामक आहेत व हे स्पष्ट झाले. मानवी संबंध, व्यक्तींचे अभिप्रेरणा व संघटनेच्या उद्दिष्टाची पूर्तता यामधील संबंधाला मान्यता मिळाली आणि कामगाराच्या कोणत्या गरजा आहेत, ह्या गरजाची तीव्रता किती आहे हे समजावून घेण्याकरता तसेच कामगाराकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी व्यवस्थापनांनी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत हे स्पष्ट झाले. आलं. तर नंबर 1 आहे, मॅग्रेगरांनी अभिप्रेरणेच्या क्षेत्रात कोणत्याही मूलभूत किंवा गुलगामी स्वरूपाचे संशोधन न करता आणि ई सिद्धांताचे प्रतिपादन केले. आलं. म्हणजे ह्या ठिकाणी अभिप्रेरणेच्या क्षेत्रात कोणते मूलभूत किंवा मूलगामी स्वरूपाचे संशोधन न करता, म्हणजे कुठलेही याने संशोधन केले नाही आणि एक्स आणि वाय सिद्धांताचे प्रतिपादन केले. या टीकाकारांनी मॅग्रेगर यांच्या विरोधात घेतलेला सर्वात महत्त्वाचा आक्षेप आहे. म्हणजे एक काय, त्याच्या क्रिटिसाइज किंवा एक त्याच्यावर आरोप आहे, अपवाद आहे. आलं. पीटर डकर्स यांनी द कॉन्सेप्ट ऑफ द कॉर्पोरेशन 1946, द न्यू सोसायटी. आलं. तर 1950 आणि द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट 1956 या ग्रंथाचे जे विचार मांडले त्या विचारांना एकत्रित करून मॅग्रेगर यांनी 1960 वर निर्दिष्ट केलेल्या सिद्धांतांचे प्रतिपादन केले. हा टीकाकारांनी मॅग्रेगर यांच्या विरोधात घेतलेला एक आक्षेप आहे असं म्हटलं आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या 3 बुक्सच्या माध्यमातून त्यानं पीटर डुकरने काय केलं ना, एक एनालिसिस केलं होतं. ते 3 बुक्सच्या जो एनालिसिस ह्या मॅग्रेगरनं एकत्रित करून तो 1960 तो एक प्रकाशित केला असा त्यांचा आरोप आहे. आलं.
टीकाराच्या मते प्रत्येक सिद्धांतामध्ये कारण व परिणाम यामधील सहसंबंधाचे स्पष्टीकरण व या स्पष्टीकरणावर आधारित निश्चित निष्कर्ष असतात. मॅग्रेकर यांनी प्रतिपादन केलेल्या स व ये सिद्धांतामध्ये ह्या दोन्ही बाबीचा अभाव आहे. त्यामुळे टीकाकारांच्या मते स आणि ये सिद्धांत म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल काही विचार आहे, पण ह्या विचारांना सिद्धांताचे स्वरूप नाही. नंबर 3 आहे टीकाकारांच्या मते मॅग्रेकर यांनी प्रतिपादन केलेल्या या सिद्धांतात संपूर्णपणे अवास्तविक व काल्पनिक आहे. कारण ज्या व्यवस्थापकांनी या सिद्धांताची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले ते प्रयत्न यशस्वी ठरले. व्यवस्थापकांनी व सिद्धांताची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे गोंधळ तेवढा निर्माण झाला. नंबर 4 आहे मॅग्रेकर यांनी प्रतिपादन केलेल्या स व ये सिद्धांत कर्मचाऱ्यांच्या कशा रीतीने अभिप्रेरित करता येईल याबद्दल कोणतेही निश्चित सूत्र प्रतिपादन केले नाही. म्हणजे ह्या ठिकाणी एक सिद्धांताच्या आणि वाय सिद्धांताचा कसा उपयोग केला जाईल याचा नेमका एक सूत्र प्रतिपादन मॅग्रेकर यांनी केला नाही. जेणेकरून की जे कामगार आहेत किंवा जेव्हा कर्मचारी आहेत त्यांना योग्य रीतीने काम कशा पद्धतीने करता येईल याबद्दल त्यांना एक स्पष्ट विश्लेषण त्यांनी त्या एक्स आणि वाय सिद्धांताच्या माध्यमातून दिलेलं नाही आहे. तर नंबर 5 आहे मॅग्रेकर यांनी प्रतिपादन केलेल्या एक्स आणि वाय सिद्धांतामध्ये काही त्रुटी व दोष आहेत हे कुणालाच नाकारता येणार नाही. असे असले तरीही मॅग्रेकर यांच्या सिद्धांतामुळे व्यवस्थापकांना कर्मचाऱ्याच्या गरजाबद्दल जाणीव होते. ह्या गरजा भागवण्याकरता निश्चित स्वरूपाची उपाययोजना करता येते आणि व्यवस्थापकीय धोरणे व निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला योग्य दिशा मिळते. नेक्स्ट पॉईंट आहे व्यवस्थापकीय शैलीचा प्रकार. तर टाइप ऑफ मॅनेजर स्टाईल. सर्व व्यवस्थापकीय शैलींना मुख्य 3 प्रकारामध्ये वर्गीकृत केले जाते, ज्यात अधिकारिक शैली, लोकशाही शैली आणि लायलेस फेअर शैलीचा समावेश होतो. ज्यामध्ये अधिकारी कही शैली सर्वात नियंत्रित मानली जाते. ह्या ठिकाणी हे लेसिस फेअर आहे का? लेसिस फेअर शैली कमी नियंत्रित मानली जाते. लेसिस फेअर म्हणजे याचा अर्थ होतो की जे मनाला आहे ते त्या पद्धतीने काम करणे असा त्याचा अर्थ होतो. लेसिस फेअर लेसिस फेअर ह्या ठिकाणी लायसेस फेअर दिलेला आहे. लायसेस फेअर तर व्यवस्थापकीय शैलीचे प्रकार आहे एक अधिकारिक शैली. आता अधिकारिक शैली म्हणजे काय? अधिकारी शैलीमध्ये अधिकाराचे केंद्रीकरण असते, म्हणजे जो सर्व अधिकार असतात ते एका सिंगल व्यक्तीकडे दिलेला असतो. म्हणजे केंद्रित झालेला असतो. म्हणजेच यात कार्य करताना कर्मचाऱ्याच्या अधिकृत व्यक्तीचे आदेश देत असतो व तो स्वतःच्या सर्व निर्णय घेत असतो. यात अधिकाऱ्यांना निर्णयास सहभागी केले जात नाही, त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना प्रोत्साहित केले जात नाही व त्यांना प्रोत्साहनाची गरज नसते. यात कर्मचाऱ्यांची भूमिका आणि कार्य स्पष्टपणे परिभाषित केले जाते व त्यांच्या कार्याचे सतत तपासणी व परीक्षण केले जाते. कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रयत्न न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दिशा निर्देश पालन करणे अपेक्षित असते. ही शैली विशेष श्रेणीबद्ध संरचना असलेल्या संस्थेमध्ये उपयुक्त ठरते. बाकी तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. तर लोकशाही शैली म्हणजे काय? लोकशाही शैलीमध्ये निर्णयाच्या सर्व टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग केला जातो. त्यामुळे त्यांच्यात संघटनेप्रती आपुलकीच्या भावना निर्माण होते. स्वच्छ मनाने म्हणजे मनमोकळे मनाने कार्य करतात. त्यांना कार्य करण्याची स्वतंत्रता असते, परंतु अंतिम निर्णय मात्र अधिकृत व्यवस्थापनाद्वारेच घेतले जाते. या शैलीचे सहभागी शैली आणि सहयोगी शैली इत्यादी प्रकार पडतात. या कर्मचाऱ्याच्या सहभागितेसाठी प्रोत्साहित करण्याची कल्पना अंतर्भूत असते, परंतु असे करायला पाहिजे यांचे बंधन नसते. या ठिकाणी वरून खाली व खालून वर स्तरावर संदेशवहनाचे वहन होत असते. आता लेसिस फेअर म्हणजे काय? जसं मनाला वाटेल त्या पद्धतीने काम करणे, मन मोकळा म्हणजे एक सूट देणे. या शैलीमध्ये व्यवस्थापकांच्या कर्मचाऱ्यांच्या
व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यात कमी हस्तक्षेप असतो. म्हणजे ह्या ठिकाणी व्यवस्थापन काय करतो, कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये कमी हस्तक्षेप करतो. आलं. यात कर्मचाऱ्याच्या कार्याचे परीक्षण केले जात नाही. यात जे कर्मचारी अत्यंत कुशल असतात असे कर्मचारी योग्य प्रकारे कार्याचे व्यवस्थापन करू शकतात व आपल्या समस्याची सोडवणूक करून योग्य निर्णय घेऊ शकतात. म्हणून अशा ठिकाणी जो व्यवस्थापक असतो तो आपले त्या ठिकाणी इंटरफेअर करत नाही. आलं. जेणेकरून कर्मचाऱ्याच्या कामामध्ये डिस्टर्बिंग होईल आणि त्यामुळे ते काम अडथळा निर्माण होणारी ते काम अधुरे राहू शकतो किंवा त्या ठिकाणी जे त्याची कर्मचाऱ्याची मनस्थिती आहे थोडा बिघाडू शकतो. त्यामुळे काम ते वेळेवर होऊ शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सूट दिल्यामुळे ते काम आपल्या पद्धतीने करतात आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न कर्मचारी करत असतात. अशी कल्पना अंतर्भूत असते ह्या प्रकारात स्वयं व्यवस्थापन शैली व प्रतिनिधी मंडळ शैलीचा समावेश होतो. आलं. तर व्यवस्थापकीय शैलीवर प्रभाव टाकणारे घटक. तर व्यवस्थापकीय शैलीवर प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत. आला. हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. बाकी नंतरच्या नेक्स्ट टॉपिक आपण दुसऱ्या तासिकेमध्ये बघणार आहोत. आलं. ठीक आहे. पुढचा टॉपिक आपण दुसऱ्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तुमच्या एकही व्ह्यू असा येत नाही रे का तुमच्या. चला ठीक आहे. बघे बाकीच्या आपण दुसऱ्या तासिकेमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.